श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, शुभ संध्याकाळ। आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आणि मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। माझे मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारचं रुटीन मी आज तुम्हाला दाखवलेले आहे। सर्वांनी छानशी अशी पूजा मांडा। माझी पूजेची अजून काहीही तयार नाही, हे बघू शकता तुम्ही। फरशी वगैरे पुसून झालेले आहे, पण अजून काही तयार नाही। आता मांडणार आहे, साडी नेसवणार आहे मी। दाखवते मी तुम्हाला कशी साडी नेसवली, काय नेसवली ते। आणि व्हिडिओ कसे वाटतात, काय वाटतात ते कमेंटद्वारे नक्की कळवा, कारण कमेंट आणि लाईक आले की मला पण बरं वाटतं। त्यामुळे प्लीज लाईक आणि कमेंट करत जावा। आणि आज लक्ष्मीची पूजा आणि गुरुवार असल्यामुळे अशी साडी नेसलेली आहे मी। शक्यतो लाल गुलाबी अशी साडी नेसायची शुक्रवारी किंवा गुरुवारी, असं म्हणजे पूजा वगैरे असल्यावर छान वाटतं। आणि थंडीचे दिवस असल्यामुळे अशी मोठ्या भाईची ब्लाउज घातली तरी पण काय वाटत नाही बघा। पण उन्हाळ्यात खूप गरम होतं या ब्लाउजांमध्ये। आणि मी ऑनलाईन दिवे मागवलेले, दाखवते तुम्हाला। छान आलेले आहेत खरं, मला तर प्रचंड आवडले। खूप दिवस झाले मी मागवायचे म्हणत होते, पण ते काय म्हणजे घडत नव्हतं। आणि फायनली त्या घडलेला आहे। छान आहेत, हे पहा, एकदम मस्त क्वालिटी आलेली आहे, खूप छान आलेले आहेत। आणि त्याच्याबरोबर वॅक्सचे दिवे पण त्यांनी दिलेले आहेत। खरं क्वालिटी एकच नंबर आलेले आहे। 4 दिवे आलेले आहेत, असे एकाच कलरचे 4 आले, त्यामुळे आणि खूप चांगलं झालं। 230 रुपयाला 4 दिवे आलेले। कवड्या कितीला मिळतात तुझ्या? कवड्या कितीला मिळतात? कवड्या 10 रुपयाला एक मिळते। 10 रुपयाला एक का? महाग असतं कवडी। असे 4 दिव्यांचा सेट आलेला आहे। आज पूजेमध्ये मी ते दिवे मांडणार आहे। चला पूजेला सुरुवात करूया, कारण की वेळ पण खूप झालेला आहे, अजून स्वयंपाक पण बनवायचा आहे। काय सरे? काय नाही, मी निवांत आहे। काय करू? काय चाललंय? काय नाही, शाळा। आता काय करायला चाललंयस? काय नाही, कायच नाही। श्री माझ्यापेक्षा उंच झालाय, सर्व बारकी। सर्वच उभारले, मी त्याच्या कानाला लागत आहे। कानापेक्षा थोडीशी वर आहे की मी। नाही ते तसं दिसते ते, पण तू काम अजून श्रीची उंची वाढते अजून। चला, पोर मोठी झाली आपल्यापेक्षा, आपण त्यांच्यापेक्षा लहान झालो। आजची रांगोळी बघू शकता तुम्ही। तसं तर दर गुरुवारी आपण हुंबऱ्याला हळदीचं लेपन करतोच, मी तर करतेच, कारण दर गुरुवारी हुंबऱ्याला हळदीचं लेपन हे करायचं असतं। गुरुवार, शुक्रवार, अमावस्या, पौर्णिमा, आणि आज तर आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार, मग आपण कसं विसरू शकतो। आणि आज मी लवकरच उठलेली आणि लक्ष्मीची पावले काढलेले आहेत। वेगवेगळ्या प्रकारची मी पावले काढलेले आहेत, 5 ते 6 असे गोल झालेले। त्यामध्ये 5 ते 6 प्रकारची अशी पावलं काढलेली आहेत। हुंबऱ्याला हळदीचं लेपन केले की खूप छान वाटतं। लाकडी हुंबरा असल्यावर तर खूपच छान वाटतं। त्यानंतर जो आपला मेन दरवाजा आहे तो स्वच्छ पुसून काढला आणि हळदी कुंकवाने शुभ लाभ आणि स्वस्तिक काढलं। हळदीचं लेपन करत असताना हळदीच्या लेपनामध्ये गाईचं गोमूत्र आणि पाणी किंवा गंगाजल मिक्स करून तुम्ही हळदीचं लेपन करायचं आहे। त्यानंतर मला आज उपीट आणि पिठलं रेसिपी बनवायची होती, तर त्याच्यासाठी भरपूर असा बारीक कांदा चिरून घेतला। आणि हे टोमॅटो आहेत, हे शेतातले आहेत आणि किती छान आहेत आणि वेगळेच आहे टोमॅटो, एकदम गोल आकार आहे। आणि ही 5 डहाळे आणलेले आहेत। शाळा जायचं की काय म्हणते नववी? काय म्हणत नाही, हां, कवा जाणार म्हणाले। कुठं कवा जाणार? तू या वर्गात नका जाणार म्हणाले।
मग काय म्हणाला आता? अभ्यास कसा चाललाय? चाललाय कसं चाललाय? मार्गशीर्ष गुरुवारसाठी आपल्याला 5 डहाळे लागतात आणि आजची देवपूजा बघा, नेहमीप्रमाणे फुले तर नाहीतच. मला नाश्त्याला उपीट बनवायचं होतं, तर त्याच्यासाठी मी आधी काय केलं, किचन ओटा स्वच्छ रात्रीच पुसून घेतलेला होता. सकाळी आणि एकदा पुसून घेतला आणि त्याच्यावर जे आपलं इबीत असते ती कालवलेलीच असते आमच्यात, तर त्याने स्वस्तिक काढून घेतलं आणि हळदी कुंकवाने ओम आणि स्वस्तिक ज्या वरच्या टाईल्स आहेत त्याच्यावर काढून घेतला आणि किचन ओट्याची पूजा करून घेतली. कारण आज आपल्याला प्रसादसुद्धा संध्याकाळी बनवायचा आहे, तर गॅस कट्ट्याची पूजा ही झालीच पाहिजे. कायम मी ओम श्री अन्नपूर्णाय नमः लिहत असते, पण ते लिहिलेलं जास्त दिवस राहत नाही, कारण सारखं आपण गॅस कट्टा धुतो, वरच्या टाईल्ससुद्धा धुतो, त्यामुळे ते लगेच जातं. मग मी आता अलीकडे ओम आणि स्वस्तिक एवढंच काढते. तेवढं जरी काढलं तर खूप छान वाटतं. आणि आमच्या किचन ओट्याच्या ज्या स्टाईल्स आहेत त्या पूर्ण व्हाईट आहेत. ठेवलेले आहेत मी आता पूजेला बसणार आहे. हे कोण बघा, ते दाखव रे कुणाचं आलतं ते. काय कोण कुणाचं आलतं त्या बाईचं? ते वेळ सुप्रिया म्हणून का नंबर होता? सुप्रिया. आणि हे संध्याकाळचं टायमिंग होतं. आता मी पूजेची सगळी तयारी करत आहे, तोपर्यंत हे आलेले होते. आणि समया वगैरे मला लावायच्या होत्या, पण नंतरनं जे आपण दिवे मागवलेले आहेत, कवडीचे दिवे, तर मी ते समयांवर ठेवलं आणि त्याच समया म्हणून लावलं. कारण पूजेसाठी जागा कमी आहे का, त्यामुळे समया वेगळं आणि ते जे दिवे आहेत कवड्यांचं ते लावणं वेगळं होतच नाही. त्यामुळे म्हटलं कमी जागेत व्यवस्थित होईल म्हणून मी समयांच्या वरचे जे मोर आहेत ते काढले आणि त्याच्यावर ते दिवे ठेवले. पाट मांडायच्या आधी खाली अष्टदल कमळ काढून घेतलं. साच्याचा आहे माझ्याकडे, तर तो साच्याने मी काढून घेतलं आणि त्याच्यावर पाट मांडला. आता याच्यावर आपण वस्त्र अंतरायचं. आता तुमच्या घरामध्ये कोणतं वस्त्र असेल ते अंतरू शकता. शक्यतो लाल, पिवळं किंवा हिरवं असावं. आता आमच्याकडे माझ्याकडे तर पिवळं वस्त्र होतं, ते मी अंतरून घेतलं. शक्यतो लाल वस्त्र असेल तर खूप छान दिसतं. आणि फोटो ठेवून घेतलेला आहे, पण फोटो काही तो बसेना, कारण की पाट झाला छोटा आणि परत मी ते कलश वगैरे ठेवल्यानंतर तिथं अजिबात ते जागाच होईना. मग नंतर मी फोटो काढून ठेवला. आमच्या इकडे 5 प्रकारची अशी डहाळे आणतात. फळाचे असून दे किंवा फुलाचे असून दे, असे 5 प्रकारचे डहाळे आणायला लागतात. तर यामध्ये आंबा आहे, परत चिक्कू आहे, रामफळ आहे आणि फणस आहे. परत कालच मी हुंबराचं तोडून ठेवलेलं, का हुंबराचं आज तोडायला चालत नाही त्यामुळं. आणि आता यांनी सगळं साहित्य आणलेलं आहे पूजेचं. फुलं, पानं, परत कमळ. डबल हे करून परत हे केलेली आहे. चालते घे. आणि यामध्ये 5 फळे आणि केळं आहेत. प्रत्येक भागाला पद्धत ही वेगवेगळी असते. आता तुमच्या भागाला कशी पद्धत आहे काय माहीत. आमच्या इकडं तर 5 डहाळे घालतात, एके भागाला घालत पण नाहीत. पण आमच्या इकडे मार्गशीर्ष गुरुवारी 5 प्रकारची फुलांच्या म्हणजे फळांची डहाळे ही घालतातच. जर तुम्हाला फळांची नाही मिळाली तर मग फुलांची वगैरे घातली तरी सुद्धा चालतं. आता मी साडी नेसवणार आहे, त्यासाठी साडी मी तयार करून ठेवलेली आहे. काही नाही, सिंपलच असं निऱ्या केल्या आणि मधोमध ती साडी दुमडलेली आहे, म्हणजे गाठ दोरीनं बांधलेली आहे. दाखवते मी कशी साडी केली. आणि इकडं ज्या हे होते पदर होता त्याच्या पण प्लेटा तयार केलेल्या आहेत. चला. 2 केल्या देतात. काय हे किती करायचं असं? अजून 1-2 कर.
या कलशामध्ये आपण पैसा, सुपारी, मोती, पोळे, दुर्वा, एखादं फूल असं घालायचं. थोड्याशा अक्षता घालायच्या. कलशाला 8 बाजूला हळदी कुंकवाची बोटे ओढायची. एक नंबरच्या बापीच्या करून तुझ्या करतो मग इंग्लिश पडायला चालू असेल. मग इथं ठेवू नको की वाटत तुडवायला होते. इथं ठेव की कडेला. अशा पद्धतीने मी साडीच्या पिना केलेल्या आहेत. हा पदर केलेला आहे आणि या निऱ्या वगैरे केलेल्या आहेत. ही साडी नवीन आहे, अजून मी नेसलेली नाही आहे, म्हणून ही साडी नेसवूया म्हटलं. आता थोडंसं उंच होण्यासाठी मी हा डबा घेतला आणि याच्यावर ही कळशी अशी ठेवणार अशा पद्धतीने, म्हणजे व्यवस्थित ते बसतं. त्यानंतर थोडीशी पूजेची मांडणी केली आणि दारामध्ये आधी 2 दिवे असे लावून घेतले. आकाशकंदील काय मी काढलेला आहे. कलशामध्ये आधी 5 प्रकारचे जे डहाळे आणले होते ती घालून घेते. आता आमच्या इकडे कलशामध्ये 5 प्रकारचे डहाळे घालतात. एक एक भागाला नुसता पूजेच्या जवळ ठेवली जातात. प्रत्येक भागाची पद्धत ही वेगवेगळी असते. पण मी लहानपणापासून बघत आलेलं तर आमच्या इकडे अशीच पद्धत आहे. आंब्याचा डहाळा घातल्यामुळे मी खाऊची पानं काही त्यामध्ये घातली नाहीत. आणि अशा पद्धतीने साडी तुम्ही आदल्याच दिवशी तयार करून ठेवा पिना वगैरे लावून. त्यामुळं काय होतं तर तुम्हाला साडी नेसवण्यासाठी म्हणजे बरं पडतं. नाहीतर दुसऱ्या दिवशी खूप गोंधळ होतं बघा. आता मी त्याच दिवशी करून ठेवलेली साडी तयार, तरीसुद्धा माझा खूप गोंधळ झाला. आता ह्या ज्या प्लेटा मी तुम्हाला दाखवत आहे, मी नेसवत आहे त्या चुकीच्या झाल्या. कारण जो पदर होता तो चुकीच्या दिशेला येत होता. जी आपली साईड पिन असते ती डाव्या खांद्यावर येते, ती उजव्या खांद्यावर येत होती. त्यामुळे ते चुकीचं झालं, म्हणजे खालवर झालेलं. तर मग परत ते रिपेअर केलं. म्हणजे ह्या बाजूच्या नेल्या आहेत त्या हे सोडून दिल्या आणि त्या बाजूच्या नेल्या धरल्या आणि बरोबर मग नंतर ते व्यवस्थित आलं. पण करताना आपल्या काय लक्षात येत नाही कुठली बाजू येईल आणि काय येईल. पण नंतर ज्यावेळी आपण नेसवतो त्यावेळी आपल्या ते लक्षात येतं. मग मी परत त्या सगळ्या निऱ्या काढल्या आणि परत सगळं व्यवस्थित केलं. जोपर्यंत आपण देवीला साडी नेसवत नाही तोपर्यंत आपल्या काहीही लक्षात येत नाही. मग परत त्या निऱ्या काढल्या आणि परत सगळं व्यवस्थित केलं. आणि हा मुकुट आहे तो मला खूप आवडतो आई अंबाबाईचा. कोल्हापूरची जी आई महालक्ष्मी आहे तिचा मुखवटा आहे, मला खूप आवडतो हा. मग मी प्रत्येक माझ्या पूजेमध्ये तुम्ही मुखवटा हा बघत असणार. मागच्या वर्षीच्या तर मार्गशीर्ष महिन्यात मी प्रत्येक गुरुवारी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने साड्या नेसवून दाखवलेल्या, खूप छान साड्या नेसवलेल्या. ह्या वर्षी आता बघूया, एकाच दिवशी मी तुम्हाला सगळ्या प्रकारच्या साड्या नेसवून दाखवणार आहे, 3 ते 4 प्रकारच्या. आता तो दिवस कधी येतो बघूया. त्यानंतर मी महालक्ष्मीची जी मूर्ती आहे माझ्याकडे, तर तिला कुंकवाने अभिषेक घातला, हळदी कुंकवाने. खूप छान दिसतो अभिषेक. कुंकवाने तुम्ही अभिषेक घातला लक्ष्मीच्या मूर्तीवर तो खूप छान दिसतो. अभिषेक घालत असताना श्री महालक्ष्मी नमः किंवा नवार्णव मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा जप करत आपण अभिषेक घालायचा आहे. हे पहा, चांदीची मूर्ती आहे माझ्याकडे महालक्ष्मीची आणि आता तिची मी पूजा करून घेते. असं साडी वगैरे नेसवणार असेल तर आपण शक्यतो चौरंग वगैरे असला की खूप छान म्हणजे पूजा होते. आता हे जे कमळ आहे ते मी स्वतः शिवलेलं आहे. कसं शिवलं, काय शिवलं तो सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. थोडीशी तांदळाची रास घातली कमळावर
आणि त्यानंतर महालक्ष्मीची मूर्ती त्याच्यावर ठेवली, हळदी कुंकू वाहलं. आणि ज्या गजलक्ष्मी आहेत त्या खूप जड आहेत माझ्या, बसवायला बघितले मी कमळावर पण अजिबात बसणार. छोटे असते गजलक्ष्मी तर व्यवस्थित बसला असतं, पण गजलक्ष्मी मोठे पण आहेत आणि ते थोडेसे म्हणजे त्याचं वेटसुद्धा जास्त असल्यामुळे ते बसले नाही. मग शेवटी मी पाटावरच त्यांची स्थापना केली. आणि समईमध्ये ज्या वाती वगैरे आहेत त्या आज श्रीने केलेल्या आहेत. आणि आपल्या देवीचा फायनल लुक बघू शकता. मी कमळ आणलेलं, यांनीच आणलेलं कमळ, पण 5 फळे वगैरे यांनीच घेऊन आलेले. तर कमळसुद्धा देवीच्या बरोबर डोक्यावर मी घातलेला आहे. आणि जो गजरा आहे तो प्लॅस्टिकचाच आहे, तो घातलेला आहे. सगळी पूजा झाल्यानंतर मग जी पुस्तिका असते त्याला हळदी कुंकू लावून पुस्तक ते आपण वाचायचं असतं, व्रताची जी कथा आहे ती. आणि कथा वाचून झाल्यानंतर मग आरती करायची असते. तर जे आपण कवडीचे दिवे मागवलेले होते तर ते किती छान दिसतात. मला तर प्रचंड आवडले. तुम्हाला आवडले का? कमेंट करून नक्की सांगा. Lighten up, take me on your magic river. Tell me all your dreams align. Sign me up and tell me about the people. गणपती बाप्पा मोरया. दोघांनी मिळूनच आरती केली, कारण श्री जिमला गेलेला आहे. आणि आरती झाल्यानंतर आम्ही पूर्ण घरातनं असा कापूर फिरवतो आणि सगळ्यांनी कापूर घ्यायचा आहे, म्हणजे आरती घ्यायची आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमो नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमो नमः. आणि त्यानंतर नैवेद्य दाखवून घेतला. आज बासुंदी बनवलेली, परत चपात्या, दही भात, तसेच पंचामृत आणि काबुल्याचा नैवेद्य दाखवला. तसेच एका बाजूला गाईचा नैवेद्यही काढून ठेवलेला होता, तो पण देऊन येणार आता, कारण गाईला नैवेद्य दिल्याशिवाय आपण जेवू शकत नाही. तर मैत्रिणींनो, असा होता आजचा ब्लॉग. कसा वाटला, काय वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.